मी उदय चौगुले, स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषद या संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष। ही संघटनेचं उद्दिष्टच असं आहे की मानवावरती ज्या वेळेला अत्याचार होतात त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सरकारी यंत्रणा पोचतेच असं नसतं, त्यावेळेला ह्याच्या संघटना ह्या काम करत असतात आणि अशा संघटना ह्या मानवावरती जिथं अत्याचार होतो तिथं सरकारवरती दबाव आणणे, पोलीस खात्यावरती दबाव आणणे आणि अन्यायाच्या विरुद्ध जिथं जिथं काम होतं तिथं न्यायाची भूमिका घ्यायला सरकारला पार पाडण्याची ही आमची संघटना काम करते। नमस्कार, मी पूनम तोडकर, सोमन सामाजिक मानव अधिकार परिषद राज्य महिला अध्यक्षपदी माझी निवडणूक झाल्याबद्दल मी पहिला आभारी आहे। यामध्ये मानवावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाहीत, कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाहीत याबद्दल मी आवाज उठवण्याचा 100% प्रयत्न करेन। प्रत्येक मानवाच्या हाकेला मी न्याय मिळेल अशा पद्धतीनं धावून जाईन। जे काही अधिकार आहेत ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन। ही कामगिरी मी पूर्णपणे पार पाडेन। जिथं जिथं मानवावर अन्याय होतो या पद्धतीनं आमच्याकडे जर आमच्या संघटनेत तक्रार असो किंवा नसो हे आमच्या कानावर येताच आमची संघटना तातडीने तिथे पोहोचेल, ते त्यांना न्याय मिळवून देईन, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चय आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे आणि तो आम्ही पूर्णपणे ही कामगिरी पार पाडू। नमस्कार। घर सांभाळणं हे फक्त तुझं काम आहे किंवा तू मुलगी आहेस इतकंच पुरेसे, हे तुला जमणार नाही असे भरपूर आपल्याला शब्द कानावर पडतात ॲक्च्युली। पण ते शब्द घेऊन एक महिला स्वतः घराबाहेर पडते। ओके, आता एक काळ असा होता की महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती, पण आता प्रत्येक स्त्री घराबाहेर पडून स्वतःचं काहीतरी निर्माण करत आहे। त्याला प्रेरणा देण्यासाठी आमच्या मॅडम म्हणजे तेजंत्र प्रायव्हेट लिमिटेडचा सर्वेसर्वा आदरणीय पूनम तोडकर मॅडम यांनी 3,500च्या वरती महिलांना म्हणजे स्वतः रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। गेली 8 वर्ष झालं त्या या लघुउद्योगामार्फत काम देत आहेत। आम्हाला देखील त्या पूर्णपणे सपोर्ट करतात। इथून पुढेही त्या म्हणजे करतील सपोर्ट। रिसेंटलीच त्यांना एक पद मिळालेलं आहे जे स्वमान सामाजिक मानव अधिकार परिषदेमधून मिळालेलं आहे। सो प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम मॅडम 100% पूर्णपणे पार पाडणार। सो मी सोमान परिषदेचं आभार मानते।